मी केव्हा पण भाकरी करायला बसले ना, तर मग आपली आजी काय म्हणायची, "तुला भाकर गोल आली, की लगेच तो लग्न करून देईन बरं." असं म्हणायची. हमेशा तिचा हाच शब्द राहायचा. त्यामुळे तिच्या देखत ना अजिबात भाकर गोल करायचीच नाही. आणि तुम्हाला सांगते, लग्न होईपर्यंत भाकर काही गोल आलीच नाही. आता बरेच वर्ष झाली, तर अशी गोल गरगरीत भाकर येते ना आणि फुगते पण टम्म. ती पण ज्वारीची भाकर. बऱ्याच जणीला ज्वारीची भाकर येत नाही. तसं तर मला ज्वारी, बाजरी कोणती पण भाकर करायची सांगा, ती नक्कीच चांगलीच येते. जेवढं माझं तोंड चालतं तेवढं माझा हात पण चालतो असं म्हणलं तरी हरकत नाही. तर आज मी ज्वारीची भाकर केली ती. बऱ्याच सगळ्या कमेंट होत्या की ताई ज्वारीची भाकर पण एकदा करून दाखवा, कारण ज्वारी आमच्या इथं पीठच नव्हतं बरेच दिवस झाले. तर ज्वारीच्या भाकरीची काही रेसिपी टाकलीच नव्हती. चला म्हणलं आज ज्वारीचं पीठ पण आहे, तर रेसिपी पण होऊनच जाऊ द्या. मस्त अशी ज्वारीची भाकर गोल गरगरीत आणि टम्म फुगणारी कोणाकोणाला येते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझी आवडली का नाही हे पण सांगा. आवडलीत लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका. आणि ज्यांना कोणा ज्वारीची भाकर येत नाही त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना बाय बाय.